आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजपासून आपण गणिताची सिरीज चालू करणार आहोत मित्रांनो। तर आज आपण संख्या ज्ञान म्हणजे संख्या चॅप्टर हा बघणार आहोत। संख्या चॅप्टर हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कोणत्याही एक्झाम मध्ये प्रश्न येत असतात मित्रांनो। तर चला आपण स्टार्ट करूया। संख्या 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 तर पहिली संख्या कोणती आहे? पहिली नैसर्गिक संख्या। पहिली आहे नैसर्गिक नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या। तर नैसर्गिक संख्या म्हणजेच काय? नैसर्गिक संख्या कोणकोणती आहेत? 1 2 3 4 5 अनंत पर्यंत। नैसर्गिक संख्यांनाच नॅचरल नंबर पण म्हणतात। नॅचरल नंबर पण म्हणतात। तर मित्रांनो, नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्या व्यवहारामध्ये मोजण्याकरिता वापरतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। ज्या संख्या मोजण्याकरिता वापरतात, मोजण्यासाठी वापरतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। त्यांना मोज संख्या म्हणतात। मोज संख्या म्हणतात आणि नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या पण म्हणतात। त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांनाच व्यवहारिक संख्या पण म्हणतात। व्यवहारिक संख्या म्हणतात। व्यवहारिक संख्या म्हणतात। इथं 1 2 3 हे मित्रांनो आपण मोज संख्या, आपण झिरोचा वापर आपण मोजण्याकरिता वापरत नाही। व्यवहारिक जीवनात तर वापरतो, पण झिरोला मोजण्याकरिता वापरत नाही, म्हणून ती झिरो ही नैसर्गिक संख्या नाही। झिरो आणि ऋण संख्येचा आपण व्यवहारात मोजण्याकरिता वापरत नाही। ऋण संख्येचा नैसर्गिक संख्या नाही। या नैसर्गिक संख्या 0 आणि 0 या नैसर्गिक संख्या नाही। सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे। सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या जर तुम्हाला सर्वात लहान नैसर्गिक संख्या विचारली तर 1 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या विचारली तर सांगता येत नाही, कारण की सांगता येत नाही। अनंत आहेत म्हणून सांगता येत नाही मित्रांनो। समजलं तुम्हाला? नैसर्गिक संख्यांना मोज संख्या म्हणतात। मोज संख्या का म्हणतात? कारण की ते मोजण्याकरिता वापरतात आणि त्यांना व्यवहारिक संख्या पण म्हणतात। झिरो आणि ऋण संख्या ह्या मोज संख्या नाही, कारण त्या व्यवहारिक जीवनामध्ये आपण मोजण्याकरिता झिरोला वापरत नाही। आपण कोणतीही संख्या जेव्हा मोजतो तेव्हा झिरोचा वापर करत नाही, 1 पासून सुरू करतो। 1 2 3 म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? तर 1 आहे आणि सर्वात मोठी अनंत आहेत, म्हणजे ते आपल्याला सांगता येणार नाही। आता नैसर्गिक संख्या नंतर आहे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या तर मित्रांनो, पूर्ण संख्या 0 1 2 3
4 ते अनंत पर्यंत पूर्ण संख्या आहेत. तर ज्या संख्या व्यवहारामध्ये उपयोग करतात, ज्या संख्या व्यवहारामध्ये उपयोग करतात त्यांना पूर्ण संख्या म्हणजे पूर्ण संख्या आहे मित्रांनो. तर 0 ही पूर्ण संख्या आहे, शून्य ही शून्य शून्य पूर्ण संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, संख्या आहे. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. फक्त पूर्ण संख्यामध्ये शून्य ही पूर्ण संख्या आहे. आता याच्यानंतर आपण अपूर्णांक संख्या बघू. अपूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या, पूर्णांक, अपूर्णांक नाही, पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या. तर मित्रांनो पूर्णांक संख्या म्हणजे काय बघा, हे संख्याची ह्या आहे 0 1 2 3 4 अनंत पर्यंत आहे. -1 -2 -3 आणि -4 हे आहेत मित्रांनो. तर पूर्णांक संख्यामध्ये झिरोचा पण झिरोचाही समावेश होतो, पूर्ण संख्या हा, आणि इतर ऋण संख्या, ऋण संख्येचा समावेश होत नाही. पूर्ण संख्यामध्ये समावेश होत नाही, होत नाही. ऋण संख्यामध्ये पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्येचा समावेश होत नाही, शून्य संख्येचा समावेश होतो. आणि पूर्णांक संख्यामध्ये शून्याचा पण समावेश होतो, शून्य 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 आणि ऋण चा समावेश होतो, चा समावेश होतो, समावेश होतो. शून्य आणि ऋणेचा समावेश होतो मित्रांनो. तर पूर्णांक संख्यामध्ये सर्वचाच ऋणचा पण समावेश होतो आणि धनचा पण समावेश होतो आणि झिरोचा पण समावेश होतो पूर्ण संख्यांमध्ये, पूर्णांक संख्यामध्ये. मग आता तुम्हाला इथं सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती आहे? सर्वात लहान पूर्णांक संख्या, सर्वात लहान पूर्णांक संख्या, सर्वात लहान लहान पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या कोणती आहे हा प्रश्न येत असते मित्रांनो. आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे? मोठी पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या कोणती आहे? सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती आहे? सर्वात लहान पूर्णांक संख्या एक आहे का? नाही मित्रांनो, कारण हा शून्य आहे. जेव्हा आपण उजवीकडे जात असतो, तेव्हा व्हॅल्यू आहे ते वाढत असते, वाढते, आणि इकडे कमी होत असते, कमी होते, इकडे कमी होत असते मित्रांनो. तर इथं सर्वात मोठी संख्या कोणती आहे? हे आहे सर्वात मोठी संख्या. हे म्हणजे जसं जसं इकडे येते ते लहान होत जाते. तर आपल्याला लहान पूर्ण संख्या सांगता येणार नाही, सांगता येत नाही, लहान संख्या आपल्याला सांगता येत नाही. आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या तुम्हाला पण सांगता येणार आहे, कारण की इकडे पूर्णांक संख्या आहे ते आपल्याला त्या अनंत आहे, आणि लहान पूर्णांक संख्या पण अनंत आहे, ते आपल्याला सांगता येत नाही, हे एक्झाम मध्ये येतात मित्रांनो. त्याच्यानंतर सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती? सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या, सर्वात लहान ऋण मित्रांनो, ऋण पूर्णांक संख्या. आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, ऋण पूर्णांक संख्या, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे?
सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 -1 आहे मित्रांनो, कारण की हे सर्वात मोठी पूर्णांक संख्या आहे, सर्वात मोठी आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या हे आहे, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आणि सर्वात मोठी ऋण संख्या कोणती? 1 आहे. सर्वात मोठी ऋण संख्या 1 आहे, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या ही कोणती आहे? सर्वात लहान धन पूर्णांक संख्या ही आहे 1. हे मित्रांनो दोनही प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. हा समजला का तुम्हाला? नैसर्गिक संख्यामध्ये शून्याच्या आणि ऋण संख्येचा समावेश होत नाही आणि पूर्ण संख्यामध्ये शून्याचा समावेश होतो, ऋण संख्येचा समावेश होत नाही आणि पूर्णांक संख्यामध्ये शून्याचा पण समावेश होतो, ऋण संख्येचा पण समावेश होतो आणि धन संख्येचा पण समावेश होतो. म्हणजे पूर्णांक संख्येमध्ये पूर्ण संख्येचा समावेश होतो. तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? तर -1 आहे आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1 आहे. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येणार नाही, कारण की ह्या संख्या अनंत आहे आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येणार नाही, कारण की इकडे अनंत आहे. तर हे आहेत मित्रांनो संख्येचे प्रकार. आता आपण हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, शून्य आणि धन ऋण पूर्णांक संख्या ह्या समावेश होतात की नाही याच्यावर प्रश्न विचारलेले असतात. तर याची मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. समसंख्या म्हणजे मित्रांनो ज्या संख्येला दोन्ही भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात. तर कोणती आहेत? 2, 4, 6, 8, 10. ज्या संख्येला दोन्ही भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात मित्रांनो. आणि समसंख्येमध्ये क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. फरक असतो 2चा फरक असतो मित्रांनो. तर जर या संख्येमध्ये किंवा एकच स्थानी 2, 4, 6 किंवा 0 असला मित्रांनो, 2, 4, 6, 8 किंवा 0, 0, 2, 4, 6 हे जर एकच स्थानी असले तर त्याला दोन्ही भाग जातो. म्हणजेच ज्या संख्येला दोन्ही भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात. आणि समसंख्यामध्ये क्रमवार समसंख्यामध्ये 2चा फरक असतो. तर क्रमवार म्हणजे कसे आहे? जसा 8 आहे, 8 नंतर क्रमवार संख्या कोणती येईल? 10 येईल. तर 8 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. जर क्रमवार संख्या नसल्या, उदाहरणार्थ आपण घेऊ 8 घेतला आणि 8 नंतर कोणती येते? 10 येते क्रमवार, पण आपण 12 घेतला तर फरक कितीचा दिसते? 4चा फरक दिसते. म्हणजे क्रमवार संख्येमध्ये 2चा फरक असतो, क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. आता याच्यानंतर मित्रांनो आपण हा 4था प्रकार आहे आणि 5वा विषम संख्या घेऊ.
विषम संख्या, विषम संख्या। मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, याच्यानंतर मी तुम्हाला जे एक्झाम मध्ये प्रश्न आलेले आहेत पोलीस भरतीमध्ये ते मी तुम्हाला घेणार आहोत मित्रांनो, ते पूर्ण आपण सॉल्व्ह करणार आहोत। तर विषम संख्या, विषम संख्या कोणकोणत्या आहेत? 1 3 5 7 9। तर विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो। ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही, दोन्ही भाग जात नाही, भाग जात नाही, जात नाही, त्याला आपण विषम संख्या म्हणतो, त्याला आपण विषम संख्या म्हणतो। आणि क्रमवार विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो। क्रमवार विषम संख्येमध्ये संख्येत दोनचा फरक असतो, दोनचा फरक असतो, फरक असतो। क्रमवार विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो। तर आता क्रमवार विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो, तर क्रमवार किती आहे? अगोदर आपण 9 आहे, 7 घेऊ, 7 नंतर काय येते? 9। तर याच्यामध्ये कितीचा फरक आहे? दोनचा फरक आहे। आता 9 नंतर विषम संख्या कोणती आहे? 11 येते, 11 येते, पण आपण 13 घेऊ, 13, तर कितीचा फरक आहे? 4चा फरक। म्हणजे मित्रांनो दोनचा फरक केव्हा असते? क्रमवार संख्या असल्या तेव्हाच दोनचा फरक असतो, आणि जर क्रमवार संख्या नसल्या तर दोनचा फरक येत नाही। हे झाले मित्रांनो सम आणि विषम संख्या। आता याच्यानंतर आपण नैसर्गिक संख्या। आता याच्यावर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या, सम संख्या आणि विषम संख्या, नैसर्गिक संख्या, सम संख्या आणि विषम संख्या, याच्यावरच मित्रांनो वारंवार प्रश्न आलेले आहेत। ते प्रश्न आता आपण घेणार आहोत, तेच इम्पॉर्टंट टॉपिक आहेत। कोणकोणते? नैसर्गिक संख्या, सम संख्या आणि विषम संख्या। तर नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या किती? एकूण नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या किती? तर तो फॉर्म्युला मित्रांनो, एकूण नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला, एकूण नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला आहे मोठी संख्या मायनस लहान नैसर्गिक संख्या प्लस 1। हा आहे मित्रांनो फॉर्म्युला एकूण नैसर्गिक संख्या। म्हणजे हा प्रश्न कसा येईल तुम्हाला? 80 ते 260, 280, तर 80 ते 280 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे हे तुम्हाला फाइंड करा म्हणते मित्रांनो। त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायला लागेल, ते आपण उदाहरणाद्वारे तुम्हाला समजून जाईल। तर दुसरा उदाहरण हे नैसर्गिक संख्येचे फॉर्म्युले आहेत, नैसर्गिक संख्येचे फॉर्म्युले। आता एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर आहे। पहिली नैसर्गिक संख्या व शेवटची नैसर्गिक संख्या,
नैसर्गिक संख्या भागिले 2 हे एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या हा आहे मित्रांनो एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज. जर तुम्हाला बेरीज करायची असेल तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. आता तिसरा आहे एकूण सम संख्यांची बेरीज किती? सम संख्यांची बेरीज एकूण सम संख्यांची बेरीज बरोबर पहिली समसंख्या शेवटची समसंख्या भागिले 2 एकूण समसंख्या एकूण समसंख्या आणि चौथा फॉर्म्युला आहे मित्रांनो एकूण समसंख्या. आता एकूण विषम संख्या कोणत्या? एकूण विषम संख्यांची बेरीज एकूण विषम संख्यांची बेरीज एकूण विषम संख्यांची बेरीज एकूण विषम संख्याची बेरीज कोणती आहे? तो फॉर्म्युला कोणता आहे? तर पहिली विषम संख्या बघा, पहिली विषम संख्या शेवटची विषम संख्या भागिले 2 एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या मित्रांनो हे आहेत फॉर्म्युले नैसर्गिक संख्यावर. तर तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या 80 ते 280 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत ते विचारतात. मोठी तर तो फॉर्म्युला काय आहे? मोठी संख्या कोणती आहे? 280 हे आणि लहान 80 प्लस 1 तर ते तुम्ही टाकले व्हॅल्यू मित्रांनो तर तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या मिळतील. आणि एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज जर तुम्हाला करायची असेल तर पहिली संख्या शेवटची संख्या तुम्हाला बेरीज करायची असेल तर हा फॉर्म्युला आहे. आणि संख्या काढायची असेल किती संख्या एकूण नैसर्गिक संख्या किती त्याची आणि सम संख्यांचा हा फॉर्म्युला आहे आणि विषम संख्यांचा हा फॉर्म्युला आहे हे मित्रांनो. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेत असाल तर घेऊन टाका मित्रांनो. आता आपण पहिल्या 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज जे असे फॉर्म्युले येत असतात मित्रांनो. पहिल्या नैसर्गिक संख्या तर पहिल्या नैसर्गिक संख्या म्हणजे पहिली पासून 1 पासून सुरू होईल ना. तर 1 2 3 4 5 हे अनंत पर्यंत असतात मित्रांनो. म्हणजेच ह्या 25 पर्यंत म्हणजेच n पर्यंत पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज इथं आहे n. तर हे किती हा फॉर्म्युला कसा राहील? n प्लस 1 भागिले 2 हा आहे मित्रांनो. आता दुसरा फॉर्म्युला काय? एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता हा झाला एकूण नैसर्गिक संख्यांची बेरजेचा फॉर्म्युला. आता आपण 1 चा वर्ग आता पहिल्या नैसर्गिक संख्याच्या नैसर्गिक संख्याच्या
वर्गाची बेरीज काढू, संख्येच्या वर्गाची बेरीज, वर्गाची बेरीज, वर्गाची बेरीज, वर्गाची बेरीज बघू. तर ते कसं राहील, पहिल्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज. तर आता पहिल्या नैसर्गिक संख्येच्या म्हणजे पहिली किती आहे, 1, 1 चा स्क्वेअर, 2, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, असे मित्रांनो n पर्यंत असतात, n स्क्वेअर. तर याचा फॉर्म्युला कोणता आहे, n n मायनस 1 2n प्लस 1 भागिले 6 हा आहे मित्रांनो. आता तिसरा आहे, पहिल्या n नैसर्गिक संख्या हे कशाची झाली, वर्गाची बेरीज, वर्गाची बेरीज झाली, आणि हे संख्याची बेरीज, हे झाली वर्गाची बेरीज आणि हे संख्येची. आता आपण घनाची बेरीज, पहिल्या n नैसर्गिक संख्याच्या घनाची बेरीज, घनाची बेरीज, घनाची बेरीज बघू, बेरीज. तर याचा फॉर्म्युला काय आहे, क्यूब, 3 चा क्यूब, n चा क्यूब. तर मित्रांनो याच्यासाठी फॉर्म्युला तुम्हाला उपयोगात पडेल, हाच फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आहे ना, हा जसाचा तसा लिहायचा, n प्लस 1 भागिले 2 इक्वल टू ब्रॅकेट 2. तर हा आहे मित्रांनो, हा जो फॉर्म्युला आहे हा जसाचा तसा इथं आलाय. जेव्हा क्यूब असतात, जेव्हा क्यूब राहतील तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. तर हे आहे. आता जर हे कशी झाली नैसर्गिक संख्याची, आता जर सम संख्या असले, सम संख्या, चौथा सम संख्या, सम संख्यांची जसा 2 4 6 8, क्रमवार सम संख्यांची बेरीज, क्रमवार सम संख्यांची बेरीज, क्रमवार सम संख्यांची, क्रमवार सम संख्यांची बेरीज, सम संख्यांची बेरीज, संख्यांची बेरीज. तर मित्रांनो क्रमवार सम संख्या कोणत्या, 2 4 2 4 6 8, 2 4 6 8 10 n आहेत मित्रांनो, म्हणजे अनंत क्रमवार सम संख्येची आहेत. तर याचा फॉर्म्युला काय आहे, इथं लिहू मित्रांनो. याचा फॉर्म्युला क्रमवार सम संख्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला बघा, इथं लिहून टाकतो. क्रमवार सम संख्याच्या बेरजेचा फॉर्म्युला, बेरीज, क्रमवार सम संख्याची बेरीज म्हणजे 2 4 6 8 10 n आहेत मित्रांनो. तर आता हा फॉर्म्युला, याच्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तर हा बघा मित्रांनो, n प्लस n मायनस n प्लस 2 भागिले 4. तर हा आहे मित्रांनो, जेव्हा ह्या सम संख्या असतात, जेव्हा सम संख्याची बेरीज करा म्हणते तेव्हा हा फॉर्म्युला वापरा. आता विषम संख्याची बेरीज, क्रमवार विषम संख्याची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, संख्यांची बेरीज, क्रमवार विषम संख्यांची बेरीज कोणती आहे, आता तो फॉर्म्युला कोणता आहे, तर हा बघा मित्रांनो, n प्लस 1 भागिले 2 भागिले क्यूब. हा आहे मित्रांनो क्रमवार विषम संख्यांची बेरीज, n प्लस 1. हाच आहे मित्रांनो n प्लस 1. हा हे आहेत क्रमवार विषम संख्या. आता क्रमवार विषम संख्या कोणकोणत्या आहेत, 1 3 5 7 7 9 11 अनंत आहेत मित्रांनो, अनंत. तर हा n म्हणजेच काय,
तुम्हाला कन्फ्युज असेल एन म्हणजेच काय? एन म्हणजेच असते एकूण संख्या. एन म्हणजेच एकूण संख्या, एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या. आणि एन म्हणजेच एकूण संख्या. एन म्हणजेच एकूण संख्या, एकूण संख्या. एन म्हणजेच एकूण संख्या. इथं पण एन म्हणजेच एकूण संख्या, एकूण समसंख्या, एकूण समसंख्या, सम संख्या. एन म्हणजेच एकूण संख्या. इथं एन म्हणजे एकूण विषम संख्या. एन म्हणजे एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या, विषम संख्या. समजला मित्रांनो? जर तुम्हाला प्रश्न कसे विचारत असतात ते आता तुम्ही तर बघणारच आहात, प्रश्न कसे राहणार. पण पहिल्या 25 नैसर्गिक संख्याची बेरीज किती? पहिल्या 25 म्हणजे 1 पासून तर 25 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत त्याची बेरजे करिता हे मित्रांनो शॉर्ट ट्रिक जेव्हा आपण वापरतो त्याच्याकरिता हे शॉर्ट मध्ये आपण जेव्हा सॉल्व करतो तेव्हा हे फॉर्म्युले आपण वापरत असतो. आणि पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिल्या n नैसर्गिक संख्याचे म्हणजे पहिल्या n नैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज. नैसर्गिक संख्यांना जर वर्ग दिला असेल तर त्याचा फॉर्म्युला कोणता आहे? n + 1 2n + 1 भागिले 6 हा आहे मित्रांनो त्याचा फॉर्म्युला. तिसरा कोणता आहे? नैसर्गिक संख्याच्या घनाची बेरीज. जर नैसर्गिक संख्यांना घन क्यूब दिला असेल, घन दिला असेल तर त्याचा फॉर्म्युला हा आहे. आणि क्रमवार त्याच्यानंतर आहे क्रमवार समसंख्यांची बेरीज जर तुम्हाला काढायची असेल तर क्रमवार समसंख्या तुम्हाला माहित पाहिजे 2 4 6 8 10 हे जे अनंत पर्यंत समसंख्या आहे त्याचा फॉर्म्युला कोणता आहे काढण्याचा? त्याची बेरीज काढण्याची हे आहे समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज. आणि हे क्रमवार विषम संख्याची बेरीज. चला मित्रांनो, चला तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन टाका मित्रांनो. आपण पहिला प्रश्न घेऊ. 41 ते 73 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत? किती नैसर्गिक संख्या आहेत? नैसर्गिक संख्या आहेत, संख्या आहेत. 41 ते 73 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत? म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचे आहे? 41 ते 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? तर मित्रांनो 41 42 43 44 असे आपण नोपत बसणार का? मोजत बसणार का? नाही. तर त्याचा मी तुम्हाला मित्रांनो फॉर्म्युला सांगितलं होतं. कसं आहे? एकूण नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचा फॉर्म्युला काय? पहिली संख्या. इथं पहिली संख्या कोणती आहे? 73 पर्यंत आहे, 73 पर्यंत. तर पहिली संख्या आहे 41. पहिली संख्या, पहिली शेवटची संख्या आहे इथं, शेवटची संख्या मायनस वजा पहिली संख्या शेवटची संख्या पहिली संख्या अधिक 1. तर इथं शेवटची संख्या कोणती आहे? 73 आहे. आपल्याला काय विचारलेले आहे? 41 ते 73 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? एकूण
नैसर्गिक संख्या किती आहेत? 41 ते 73 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? तर शेवटची संख्या कोणती आहे? हे पहिली संख्या आहे आणि हे शेवटची संख्या आहे. शेवटची संख्या किती आहे? 73 आहे. पहिली संख्या किती आहे? 41 आहे प्लस 1. आता मित्रांनो 73 मधून 41 हा सॉल्व करून टाका तुम्ही. किती आहे? 2 3 आणि 1 33 म्हणजे 33. तर एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? एकूण नैसर्गिक संख्या 33. एकूण नैसर्गिक संख्या 33. 41 ते 73 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या 73 आहे. आता मित्रांनो तुम्ही मला एकूण सम संख्या ते काढून टाका. आता 41 ते 73 पर्यंत सम संख्या किती आहेत ते सांगा. दुसरा मी तुम्हाला उदाहरण देतो. 41 हा जर मित्रांनो तुम्हाला समजला ना, तुम्ही बाकीचे उदाहरण आरामाने सॉल्व करून टाका. पर्यंत एकूण सम संख्या किती? सम संख्या आणि विषम संख्या किती? आणि विषम संख्या किती? विषम संख्या किती? सम संख्या किती आणि विषम संख्या किती? इथं काय काढलं आपण? एकूण नैसर्गिक संख्या किती? 41 ते 73 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती? तर नैसर्गिक संख्या किती आहे ते काढायचे आपल्याला. तर शेवटची संख्या प्लस शेवटची संख्या मायनस म्हणजे शेवटची संख्या आणि पहिल्या संख्येचा फरक काढून तिथं एक जोडायचं मित्रांनो. हा एक कशासाठी जोडला? कारण की आपण जे पहिली संख्या आहे ना ते आपण मायनस करतो, वजा करतो, म्हणून एक हा आपण तिथं जोडत असतो. त्याच्यानंतर आहे दुसरा प्रश्न. 41 ते 73 पर्यंत एकूण सम संख्या आणि विषम संख्या किती? म्हणजेच काय विचारलेले आपल्याला? 41 ते 73 पर्यंत सम संख्या किती आहे आणि विषम संख्या. तर मित्रांनो तुम्हाला अगोदर सम संख्या आणि विषम संख्या जर काढायच्या असेल तर अगोदर तुम्हाला नैसर्गिक संख्या काढता आल्या पाहिजे. तुम्हाला नैसर्गिक संख्या जर काढता आले तर सम संख्या पण काढता येतात आणि विषम संख्या पण काढता येतात. तर बघा मित्रांनो आपण नैसर्गिक संख्या काढली. नैसर्गिक संख्या किती आहेत? नैसर्गिक संख्या अगोदर तुम्हाला नैसर्गिक संख्या काढायला लागेल. नैसर्गिक संख्या काढायला लागेल. तर काढायला लागेल नैसर्गिक संख्या किती आहेत मित्रांनो? 33 आहेत. 33. तर या नैसर्गिक संख्येचे दोन भाग करा. सम आणि विषम. सम आणि विषम संख्या. सम आणि विषम. आता ह्या 33 चे अर्धे अर्धे करा. 33 याचे दोन भाग करा. 33 चे किती होईल? इथे येईल 15, इथे येईल 16 आणि इथं 16. झाले दोन भाग. आता काय बघायचं? इथं बघा तुम्ही, ही 41 कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. 41 कोणती संख्या आहे? विषम संख्या. आणि 73 कोणती संख्या आहे? हे पण विषम संख्या आहे. 73 विषम संख्या आहे आणि हे विषम संख्या आहे. जर हे दोन्ही विषम संख्या असतील तर आपल्याला एक, आता आपण इथं हे 16 आणि हे 16 किती झाले? 32 झाले. तर आपला एक उरलेला आहे. हा एक कुठं मिक्स करायचा म्हणजे कुठं ऍड करायचं? तर हे ह्या दोन संख्या कोणत्या आहेत? विषम संख्या आहेत. तर जो हा उरलेला आहे तो हा विषम संख्येमध्ये टाकायचा. म्हणजेच विषम संख्या किती झाल्या? 17. तर आपल्याला काय मित्रांनो उत्तर मिळालेलं आहे की 41 ते 71 पर्यंत एकूण सम संख्या आणि एकूण विषम संख्या किती? तर मित्रांनो अगोदर तुम्ही नैसर्गिक संख्या काढा. नैसर्गिक संख्या किती आहे? 33 आहेत. त्याच्यानंतर सम संख्या. नैसर्गिक संख्याचे दोन भाग करा. सम संख्या आणि विषम संख्या. त्याला 2 ना भागा.
भागले नाही तर 2 ना म्हणजे 33 चे 2 भाग करा तर किती येतील 32 32 16 16 चे तर एक उरते तर तो एक उरलेला आहे जर ह्या संख्या जर ह्या संख्या विषम असल्या तर विषम संख्येमध्ये मिसळायच्या जर बघा मित्रांनो हे जर जर विषम असल्या तर विषम मध्ये मिसळायच्या विषम मध्ये मिळवायच्या विषम संख्येत मिळवावे विषम संख्येमध्ये मिळवावे आणि जर जर दोन्ही संख्या सम असल्या तर सम संख्येमध्ये मिळवावे आणि जर एक विषम आणि दुसरी सम एक विषम आणि दुसरी सम हे असेल तर एक ही उरतच नाही मित्रांनो एक संख्या उरत नाही आता एक संख्या उरत नाही बघा मित्रांनो इथं 33 आहे तर 33 ही नैसर्गिक संख्या आहे नैसर्गिक संख्येचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत कोणती सम आणि विषम तर त्याचे 2 भाग केल्यानंतर 16 16 येतील तर जो एक संख्या उरलेली असते ते कुठं मिळवायचं जर हे संख्या दोनही विषम असले तर विषम संख्येमध्ये मिळवायचं आणि जर विषम संख्या नसली ह्या जर दोन्ही सम संख्या असल्या तर सम संख्येमध्ये मिळवायच्या आणि जर एक ही विषम असली आणि हे सम असली तर मित्रांनो इथं एक उरत नाही इथं तुम्हाला सम आणि विषम संख्या मिळतील मित्रांनो तर एकूण नैसर्गिक संख्या किती आणि एकूण विषम संख्या किती हे तुम्हाला समजले मित्रांनो याच्यावर अजून एक उदाहरण आपण घेऊ मित्रांनो तुम्ही याची अगोदर स्क्रीनशॉट काढून टाका आता आपण दुसरा प्रश्न घेऊ मित्रांनो 38 ते 88 पर्यंतच्या 38 ते 88 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती एकूण नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या विषम संख्या आणि सम संख्या किती 38 ते 88 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या व सम संख्या एकूण नैसर्गिक संख्या किती विषम संख्या किती आणि सम संख्या किती एकूण नैसर्गिक संख्या विषम संख्या आणि सम संख्या हे आपल्याला मित्रांनो काढायचे तर 38 ते 88 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत आणि सम संख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत ते आपल्याला काढायचे आहे तर एवढ्या याच्यामध्ये किती संख्या आहेत ते आपल्याला काढा तर मित्रांनो बघा एकूण नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या जर तुम्ही नीव असाल तर तुम्ही फॉर्म्युला लिहा नाहीतर नीव नसाल तर तुम्हाला फॉर्म्युला लिहिण्याची आवश्यकता नाही मित्रांनो बघा 38 आहे 38 39 40 41 42 43 44 असे
88 पर्यंत आहेत मित्रांनो, 88 पर्यंत. तर 38 ते 88 पर्यंत एकूण 38 ते 88 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, एकूण सम संख्या किती आहेत आणि एकूण विषम संख्या किती आहेत ते तुम्हाला काढायचे आहे मित्रांनो. तर इथं पहिली संख्या कोणती आहे, 38. दुसरी संख्या किती आहे, अरे शेवटची संख्या किती आहे, 88. तर पहिली संख्या कोणती आहे, पहिली संख्या आहे, हे शेवटची संख्या आहे, शेवटची संख्या. तर एकूण नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला काय आहे, पहिली संख्या मी लिहून टाकतो मित्रांनो, पहिली संख्या शेवटची संख्या, अगोदर शेवटची संख्या आणि पहिली संख्या मधून फरक घ्यायचा आणि तिथं एक मिळवायचं. शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या, पहिली नैसर्गिक संख्या प्लस 1. तर शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे, शेवटची नैसर्गिक संख्या 88 आहे, 88. आणि पहिली नैसर्गिक संख्या किती आहे, पहिली नैसर्गिक संख्या 38 वजा 1, हे प्लस बेरीज 1. तर हा 1 कशासाठी घेतला, कारण की आपण हे जे पहिली संख्या आहे ना, हे पहिली संख्या हे आपण मायनस करतो, म्हणून पहिली संख्या मायनस करतो म्हणून आपण 1 घेतला मित्रांनो. तर तुम्ही सॉल्व करा. 8 मधून 8 गेले 0, 5 आणि 1 51, म्हणजेच 51. तर एकूण नैसर्गिक संख्या किती आहे, एकूण नैसर्गिक संख्या 51 आहे, एकूण नैसर्गिक संख्या. आता आपल्याला काय काढायचे आहे, सम संख्या काढायची. आता आपल्याला सम संख्या काढायची आहे. आता सम संख्या 38 ते 88 पर्यंत एकूण सम संख्या किती आहे, किती आहे ते आपल्याला काढायचे. तर आपल्याला काय करायचंय, आपण याच्या अगोदर एक प्रश्न घेतला होता, तिथं आपण काय केलं, ज्या सम संख्या आहेत त्याचे आपण 2 भाग करतो. अरे जे आपल्या एकूण नैसर्गिक संख्या आहेत आपण त्याचे 2 भाग करतो. तर समसंख्या आहे, तर समसंख्या आहे आणि आपल्याला समसंख्या काढायची आणि विषम संख्या काढायची. समसंख्या आणि विषम संख्या. तर समसंख्या आणि विषम संख्या. तर आपल्या नैसर्गिक संख्या कोणती आहे, नैसर्गिक संख्या आपण फाइंड केला 51 आहे, हे 51 काढलं. तर आता नैसर्गिक संख्याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. कोणते, समसंख्या आणि विषम संख्या. समसंख्या आणि विषम संख्या, तर 51 चे 2 भाग करायचे आहेत. तर 25 होईल आणि 25 50 झाले, तरी एक उरलेला आहे. आता हा एक समसंख्येत मिक्स करायचा का विषम संख्येमध्ये मिक्स करायचा, समसंख्येमध्ये मिळवायचा की विषम संख्येमध्ये मिळवायचा, ते कशावरून कळणार मित्रांनो. तुम्ही हे बघा, 38 आणि 88. 38 ही कोणती संख्या आहे, समसंख्या आहे. 88 कोणती संख्या आहे, समसंख्या आहे. तर ह्या दोन्ही संख्या सम आहेत. तर कुठं मिळवायच्या, समसंख्येमध्ये एक मिळवायचा, एक. म्हणजे समसंख्या कोणती झाली, 26 झाली. समसंख्या कोणती, 26. म्हणजे समसंख्या किती आहे, 26 आणि विषम संख्या किती आहे, 25. तर 38 ते 88 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत, 26 आणि 38 ते 88 पर्यंत एकूण विषम संख्या किती आहे, 25. तर आपण एक मित्रांनो कुठं मिळवायचं ते तुम्हाला समजलं का. फक्त याच्यामध्ये कन्फ्युज होतात, एक मिळवायचं कुठं, जो एक उरलेला असते. जर मित्रांनो अजून एकदा बघून टाका,
दोन्ही संख्या विषम असल्या तर विषम संख्येमध्ये मिळवायच्या. विषम संख्येत मिळवावे विषम संख्येमध्ये मिळवावे. आणि जर दोन्ही सम असल्या तर समसंख्येत मिळवावे. समसंख्येत मिळवावे समसंख्येत मिळवावे. आणि जर ह्या दोन्ही संख्या सम आहेत तर समसंख्येत मिळवावे. आणि दोन्ही संख्या विषम असले तर विषम संख्येत मिळवावे. आणि जर एक सम आणि दुसरी विषम असेल तर एक उरत नाही मित्रांनो. समजलं का? एक जर सम संख्या अगोदर नैसर्गिक संख्या किती आहे कसा काढायचा? शेवटची संख्या आणि पहिली संख्या याचा फरक घेऊन तिथं एक मिळवायचं. आणि सम संख्या आणि विषम संख्या कसे काढायचे? जे नैसर्गिक संख्या आपण काढतो त्याचे दोन भागात डिवाइड करायचे. सम संख्या आणि विषम संख्या त्याचे दोन भागामध्ये डिवाइड केल्यानंतर मित्रांनो एक बाकी उरते. तो एक बाकी कुठे ठेवायचं? जेव्हा ह्या दोन्ही संख्या सम असल्या तर सम संख्येमध्ये मिक्स करायचं. आणि दोन्ही संख्या विषम संख्या असल्या तर विषम संख्येमध्ये. आणि एक जर विषम असली आणि दुसरी सम असली तर एक उरतच नाही मित्रांनो. समजला? नाही समजला असेल मित्रांनो तर डबल बघून घ्या. तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आतापर्यंत आपण काय बघितलं? एकूण नैसर्गिक संख्या किती आहे, एकूण विषम संख्या किती आहे आणि एकूण सम संख्या किती आहे ते कशा पद्धतीने फाइंड करतात ते बघितलं. आता आपण सम संख्याची बेरीज एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज. आणि आता आपण काय बघणार आहोत? एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज आणि विषम संख्याची बेरीज आणि सम संख्याची बेरीज. एकूण विषम संख्या एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज संख्यांची बेरीज सम संख्यांची बेरीज सम संख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज. तर याच्यावरून हे मित्रांनो तुम्हाला मी फॉर्म्युले लिहून दिले आहेत. तर आता आपण उदाहरण घेऊ. तेच आपण हे उदाहरण पहिला उदाहरण 41 ते 73 पर्यंत च्या नैसर्गिक संख्यांची बेरीज व सम संख्यांची बेरीज सम संख्यांची विषम संख्यांची बेरीज किती? बेरीज किती? 41 ते 73 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे, सम संख्यांची बेरीज किती आहे आणि विषम संख्यांची बेरीज किती आहे ते आपल्याला मित्रांनो काढायचे. तर 41 ते
73 पर्यंत, 41 ते 73 पर्यंत. तर 41, 42, 43, 44, 45 असे मित्रांनो आपण लिहत बसला आणि बेरेज करत बसला तर आपला पेपर कधी सॉल्व्ह होणार नाही. तर मित्रांनो जो मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता त्याच्यानुसार जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला लवकर लक्षात येईल. तर 41, तर शेवटची संख्या किती आहे मित्रांनो? 73. तर इथं पहिली संख्या कोणती आहे? इथं बघा 41 ही पहिली संख्या आहे, 73 ही शेवटची संख्या आहे. पहिली संख्या पहिली आणि हे शेवटची संख्या आहे. तर फॉर्म्युला आता तुम्ही बघा, नैसर्गिक संख्याची आपल्याला बेरीज काढायची. नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची मित्रांनो. तर इथं फॉर्म्युला कोणता आहे आपला? पहिली नैसर्गिक संख्या, पहिली नैसर्गिक संख्या, शेवटची नैसर्गिक संख्या, शेवटची नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या भागिले 2 आणि एकूण गुणिले एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या. तुम्हाला पहिली संख्या आणि शेवटची संख्या हे माहित आहे मित्रांनो. आपल्याला काय काढायचे? 41 ते 73 पर्यंत एकूण ज्या नैसर्गिक संख्यांची ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज किती होती ते काढायचे मित्रांनो. तर फॉर्म्युला काय आहे? पहिली संख्या व्हॅल्यू किती टाका? 41 पहिली संख्या आहे, शेवटची संख्या किती आहे? 73 आहे, भागिले 2. तर एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या कसे काढतात मित्रांनो? शेवटची संख्या मोठी संख्या म्हणजे शेवटची संख्या, पहिली संख्या किती आहे? 41 1. ह्या पद्धतीने मित्रांनो जर हे तुम्हाला जे बिगनर आहेत, जे नवीन मुलं आहेत त्याच्याकरिता हे अशा पद्धतीने लिहा मित्रांनो. नाहीतर कसा हे जे दोन संख्या आहेत हे मोठी संख्या आणि हे लहान संख्या म्हणजे शेवटची ही पहिली संख्या आणि ही शेवटची संख्या मायनस करा आणि तिथं 1 मिळवा. 1 कशासाठी मिळवल्या जाते? कारण की आपण जे पहिली मायनस करतो त्याच्याकरिता 1 मिळवल्या जाते. तर बेरीज करायची, सॉल्व करा तुम्ही. 4 7 ना 4 11 2 हे किती झाले मित्रांनो? 2 7 मधून 4 गेले 3 हा 1 म्हणजे 33 झाले मित्रांनो. 33. जर तुम्ही 114 ला 2 ने जर भागला तर किती येईल? किती येईल? 57. 57 आणि 33. 57 आणि 33 मित्रांनो. जर तुम्हाला 57 व 33 तुम्ही जर 57 व 33 57 गुणिले 33 3 3 ना हा 1 1 ना जर तुम्ही मित्रांनो तुम्हाला 33 चा जर फाडा पाठ नसेल तर तुम्ही 3 7 3 7 3 21 चे 2 हाचा 1 5 5 3 15 ना 17 मग नंतर 7 3 21 7 3 21 21 चे 1 हाचे 2 5 3 15 ना 17 अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व कराल मित्रांनो. तर तुम्हाला इथं वेळ जाईल म्हणून हे पद्धत वापरू नये. तर हे बघा हे तुम्ही वापराल कसा? तर दुसरी पद्धत कोणती आहे? हे पद्धत वापरू नये, हे पद्धत वापरू नये. तर मग कोणती पद्धत वापरायची? आता बघा मित्रांनो हे पद्धत वापरू नये तर कोणती? 57 आहे, 57 आणि 33 57 आणि 33 गुणाकार करण्याची पद्धत आहे मित्रांनो. शॉर्ट
पद्धत, वैदिक पद्धत मानल्या जाते हिला. तर अगोदर याचा गुणाकार करा. 7 तिरी 21, 21 चा 1 आणि हातची हे 2. त्याच्यानंतर तिरपा गुणाकार करा. त्याच्यानंतर तिरपा 5 तिरी 15 न 7 तिरी 21, 5 न 2 7 न 1 8, 3 38, 38 चे 8, हातचे 3, हातचे 3, बाकीची संख्या मिटून टाका, हातचे 3. मग हे अगोदर आपण काय केलं, हे केलं, त्याच्यानंतर तिरपा आणि आता हे उरलेली आहे. तर 5 तिरी 15, 15 न 3 18, 18, तर हे 18. तर उत्तर काय आहे मित्रांनो, उत्तर 1881, 1881. म्हणजेच 41 ते 70, 41 ते 73 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज किती आहे, एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज किती आहे, 88. आता मित्रांनो आपल्याला काय काढायचे आहे, एकूण समसंख्यांची बेरीज. एकूण आपल्याला समसंख्यांची बेरीज काढायची आहे. आता आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढला, आता समसंख्यांची बेरीज काढायची. समसंख्यांची बेरीज, समसंख्याची बेरीज, समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज. तर समसंख्याच्या बेरीजचा फॉर्म्युला काय आहे, ह्याच पद्धतीने. पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या, शेवटची समसंख्या भागिले 2 एकूण समसंख्या, एकूण समसंख्या, एकूण समसंख्या. मित्रांनो आपल्याला 41 ते 73 पर्यंत, 41 ते 73 पर्यंत इथून 41 ही कोणती संख्या आहे, 41 ते 73 पर्यंत आपल्या जे समसंख्या आहे त्याची बेरीज किती आहे ते आपल्याला काढायचे आहे मित्रांनो. तर 41 ही समसंख्या आहे का, नाही, विषम संख्या आहे. तर दुसरी समसंख्या म्हणजे ह्या 41 ते 73 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या समसंख्यांची बेरीज काढायची. तर पहिली समसंख्या कोणती आहे, 41 ही समसंख्या नाही, विषम संख्या आहे. तर पहिली संख्या कोणती आहे, 42 आहे. दुसरी संख्या कोणती आहे, शेवटची संख्या हे 73 आहे, म्हणजे हे विषम संख्या आहे. तर कोणतं येईल, 72 येईल, 72 येईल, कारण की त्याच्या आतमधूनच घ्यायचे आहे मित्रांनो. 72 भागिले 2. आता आपल्याला एकूण समसंख्या, आता आपण नैसर्गिक संख्या काढली होती. नैसर्गिक संख्या कोणती आहे, हे नैसर्गिक संख्या आहे. एकूण नैसर्गिक संख्या आपण काढल्या होत्या. एकूण नैसर्गिक संख्या किती निघाल्या, ह्या आहेत. एकूण नैसर्गिक संख्या 33 आहेत. एकूण नैसर्गिक संख्या 33 निघाल्या होत्या. एकूण नैसर्गिक संख्या किती निघाल्या, 33. तर आपल्याला नैसर्गिक संख्यावरून आपण समसंख्या काढतो, समसंख्या. तर हे जे समसंख्या काढतो तो सम आणि विषम संख्या काढतो 33 वरून. तर 33 चे अर्धे केले, 33 चे अर्धे किती होईल, 33 चे अर्धे 16. पण मित्रांनो एक उरत आहे. तर ह्या दोन्ही संख्या कसे आहेत, विषम संख्या आहेत. ह्या दोन्ही विषम संख्या आहेत, म्हणून विषम संख्येमध्ये एक मिळवा. म्हणजे विषम संख्या किती आहेत, 17 आहे. विषम संख्या 17 आणि समसंख्या 16. समसंख्या ही जी समसंख्या आहे ही इथं 16 आहे. तर सॉल्व करा मित्रांनो. 8 झाले, हे 4, 7 न 4 11, 8 हे झाले मित्रांनो. 7 4, 7 न 4 11. आणि हे जर तुम्ही याला सॉल्व केले
सॉल्व केले तर सॉल्व केले तर काय होईल? 8 × 32, 32 2, हातचे 3, 8 1 8, 8 9 10 11, 11 1 आणि हातचा 1, 8 1 9. तर मित्रांनो एकूण समसंख्यांची बेरीज 912 आहे. समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज हे झाली समसंख्यांची बेरीज, हे झाली समसंख्यांची एकूण समसंख्यांची बेरीज. आता मित्रांनो आपल्याला विषम संख्याची बेरीज काढायची आहे. विषम संख्यांची बेरीज, एकूण विषम संख्याची बेरीज काढायची. आपण समसंख्याची बेरीज तर काढला, आता विषम संख्याची बेरीज बघा मित्रांनो. विषम संख्याची बेरीज इथं जागा नाही मित्रांनो, तुम्ही हा लिहून टाका. मी वरतून थोडा पुसत आहो. विषम संख्यांची बेरीज, विषम संख्याची बेरीज, विषम संख्यांची बेरीज. विषम संख्येची बेरीज काय राहील? पहिली विषम संख्या, पहिली विषम संख्या, पहिली विषम संख्या, शेवटची विषम संख्या, शेवटची विषम संख्या, शेवटची विषम संख्या भागिले 2. एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या. तर पहिली विषम संख्या कोणती आहे आपली? पहिली विषम संख्या 41, 41 ते 73 पर्यंत. तर 41 आहे पहिली आणि शेवटची 73च आहे, भागिले 2. आणि एकूण विषम संख्या किती आहेत मित्रांनो? 17 आहे. तर सॉल्व करा. किती झाले? 4, 7 न 4 11 आणि 2 आणि हे 17. तर हे किती होतील? 57 गुणिले 17. मित्रांनो 57 गुणिले 17, तुम्ही जर 57 गुणिले 17 तुम्हाला 17चा फाळा येत असेल तर ठीक, आणि जर 17चा फाळा येत नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व कराल? 57 गुणिले 17, 7 7 49, 49 चे 9, हातचे 4, 7 5 35, 7 1 7. मग हे सॉल्व करा. 7 न 4 11, 11 न 5 16, हातचे 1 4. हे किती झाले? 46 चे 6, हातचे उरले मित्रांनो 4. आणि अगोदर याचा करायचा, मग याचा, आणि हे 6. 5 1 5, 5 न 4 9, 9 म्हणजेच मित्रांनो 996 आहे. 996 उत्तर आहे. तर हे झाले मित्रांनो 41 ते 73 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज किती आहे? तर 1800. तर ते कसे पद्धतीने? पहिली नैसर्गिक संख्या, शेवटची नैसर्गिक संख्या, बरोबर एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या. तर आपल्याला पहिली संख्या माहित होती हे, आणि शेवटची नैसर्गिक संख्या हे. त्याच्यानंतर आपण एकूण नैसर्गिक संख्या ते काढले. त्याच्यानंतर सोल्युशन सॉल्व केल्यानंतर आन्सर मिळतो. एकूण समसंख्यांची बेरीज, पहिली समसंख्या, शेवटची समसंख्या व एकूण समसंख्या किती आहेत ते. त्याच्यानंतर विषम संख्याची बेरीज. हे झाली मित्रांनो. याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. अजून आपण एक उदाहरण घेऊ. एक उदाहरण घेतल्यानंतर तुम्हाला सर्व समजून जाईल. तिसरा उदाहरण आता आपण घेऊ. तिसरा उदाहरण घेऊ मित्रांनो. 38 ते 88 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सम आणि विषम
संख्यांची बेरीज, बेरीज किती, बेरीज किती 38 ते 88 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची आणि विषम संख्याची बेरीज किती मित्रांनो. आता तुम्हाला समजलं असेल. जर तुम्ही व्हिडिओ सोडले नसेल तर, व्हिडिओ व्यवस्थित बघित असेल तर. आता नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्याची बेरीज, नैसर्गिक संख्याची बेरीज, नैसर्गिक संख्याची बेरीज. तर 38 ते 88 पर्यंत, 38 ते 88 पर्यंत च्या नैसर्गिक संख्या. तर आपण फॉर्म्युला लिहून टाकू. पहिली नैसर्गिक संख्या, पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या, शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2. एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या. तर आपल्याला काय काढायचं आहे. 38 ते 88 पर्यंत, 38, 39, 38, 39, 40 असे मित्रांनो 88 पर्यंत एकूण ज्या नैसर्गिक संख्या आहे त्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे. आणि सम संख्या किती आहे आणि विषम संख्या किती आहे त्यांची बेरीज काढायची आहे. तर अगोदर पहिली संख्या किती आहे. 38. 38 ही कोणती आहे. 38 ही सम संख्या आणि 88 पण ही सम संख्या आहे. तर 38 पहिली संख्या आहे. 38 लिहून टाका. सम संख्या 38 आणि दुसरी 88 आहे. 88 लिहून टाका. हे झालं. आता एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत. एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या काढतात कसे. पहिली संख्या आणि शेवटची संख्या याच्या, पहिली संख्या आणि शेवटची संख्याच्या वजा करतात. म्हणजे 88 भागिले 88 वजा 38, 88 वजा 38 त्यांचा फरक घेऊन मित्रांनो एक जोडवायला लागते. आता तुम्ही सॉल्व करा. हे किती येईल. 0 आणि 50 म्हणजे 51 येतील मित्रांनो. 51 संख्या आहेत. 38 ते 88 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहे. 51 आहे. 51 आणि हे सॉल्व करा. 16 झाले. आजचा 1 झाला. 8 न 4 12, 2, 51. आता जर तुम्ही याला सॉल्व केले तर 6 आणि 3 63 भागिले 51. जर मित्रांनो 63 आणि 63 भागी 63 गुणिले 51 जर तुम्ही सॉल्व केले तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आता तुम्हाला 51 चा जर फाळा येत नसेल तर तुम्ही सॉल्व करा अशा पद्धतीने. 63 गुणिले 51. तर अगोदर आपण काय करतो मित्रांनो. याचा गुणाकार करतो. 3 1 3. त्याच्यानंतर हा गुणतो आपण 5 3 3 1 3 3 1 3 लिहिले मित्रांनो. 6 1 6 5 3 15. किती झाले. 21. 21 चा 1 हातचे उरले किती. 2 उरले. तर 6 पंचे 30 म्हणजे 32 झाले. तर 32. तर हा आहे मित्रांनो 32 13 उत्तर आहे. हा किती. 63 गुणिले 51. अगोदर याचा गुणाकार करा, नंतर याचा आणि मग नंतर याचा. तर हा आहे मित्रांनो सॉर्टिंग वैदिक पद्धतीने हे सॉल्व केलेली आहे. जो वैदिक मॅथ असतात ना त्या पद्धतीने हे सॉल्व केलेली आहे. शॉर्ट मध्ये असते. जर तुम्ही गुणाकार केला आपण जो शालेय पाठ्यपुस्तकात शिकतो त्या पद्धतीने सॉल्व केला तर वेळ लागते. आता आपण सम संख्याची बेरीज काढू. सम संख्यांची बेरीज पहिला. आता सम संख्यांची बेरीज, सम संख्यांची बेरीज, सम संख्यांची बेरीज. तर सम संख्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला काय आहे. पहिली सम संख्या, पहिली
समसंख्या समसंख्या शेवटची समसंख्या शेवटची समसंख्या समसंख्या शेवटची समसंख्या भागिले 2 एकूण समसंख्या समसंख्या एकूण समसंख्या। तर पहिली समसंख्या कोणती आहे? पहिली समसंख्या कोणती आहे? 38 ते 88 पर्यंत 38 ते 88 पर्यंत 38 ते 88 पर्यंत पहिली समसंख्या कोणती आहे? हे मित्रांनो 38 काय आहे? पहिली समसंख्या आहे। 38 पहिली समसंख्या आहे आणि शेवटची समसंख्या किती आहे? 88 भागिले 2। आता एकूण समसंख्या आपण एकूण समसंख्या कशी आपण फाइंड करतो? समसंख्या एकूण समसंख्या फाइंड करायची असेल तर अगोदर आपल्याला नैसर्गिक संख्या पाहिजे। नैसर्गिक संख्या माहित पाहिजे। नैसर्गिक संख्या किती आहे? नैसर्गिक संख्या किती आहे? 51 आहे। 51 नैसर्गिक संख्येचे आपण 2 भाग करतो, सम आणि विषम। सम आणि विषम याचे 2 भाग करतो म्हणजे किती होतील? 25 किती झाले? 50। तरी एक उरलेला आहे। आता एक हा कुठं मिक्स करायचा? समसंख्येत मिक्स करायचा का विषम संख्येमध्ये मिक्स करायचा? हा जर एक उरला तर इथं बघा मित्रांनो, हे कोणती आहे? 38 किती आहे? हे सम आहे। 88 किती आहे? सम। ह्या दोन्ही संख्या सम आहेत म्हणून समसंख्येमध्ये मिक्स करा म्हणजे समसंख्या किती आहे? 26 झाली आहे। 26 समसंख्या 26 म्हणजे 38 ते 88 पर्यंत समसंख्या किती आहे? 26 आहे। 26 आता गुणाकार करा, 13 झाले हे। 13 16 आणि 1 4 8 ना 4 12 12 गुणिले 13। तर मित्रांनो तुम्ही याला जर सॉल्व केले तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल। सॉल्व करा मित्रांनो। त्याच्यानंतर आता आपण विषम संख्यांची बेरीज बघणार आहोत। विषम संख्यांची बेरीज तर विषम संख्याची बेरीज आपल्याला बघायची आहे। विषम संख्या तर पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या भागिले 2 एकूण विषम संख्या। तर पहिली विषम संख्या कोणती आहे? पहिली विषम संख्या कुठं बघायची आपल्याला? 38 ते 88 पर्यंत एकूण 38 ते 88 पर्यंत एकूण विषम संख्या किती आहे? 38 39 38 ही सम आहे, 39 ही विषम आहे आणि हे 88 म्हणजे 87। तर 39 87 भागिले 2 कारण की मित्रांनो आपल्याला विषम संख्या घ्यायची आहे। तर एकूण विषम संख्या किती काढली आपण? 25 7 ना 9 16 16 चे 6 5चा 1 8 ना 4 12 2 25। तर हे किती येईल? 6 बरं 25। आता मित्रांनो 63 आणि 25 जर तुम्ही सॉल्व केले तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल। तर हा तुम्ही सॉल्व कसे कराल मित्रांनो? 63 आणि 25 ह्या पद्धतीने सॉल्व करा। ह्या पद्धतीने सॉल्व करा। 25 3 किती झाले? 75 75 चे 5 हातचे 7 ना 25 सक किती झाले? ते तुम्ही सॉल्व केले मित्रांनो तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल। तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून टाका मित्र। आता आपण चौथा उदाहरण घेऊ मित्रांनो। पाचवा हे मित्रांनो परीक्षेमध्ये येत असतात। हा 2023 मध्ये पण आलेला आहे आणि 2016-17 पोलीस भरतीमध्ये आलेला आहे मित्रांनो। तर पहिल्या
कशी येत असतात? पहिल्या 50 नैसर्गिक संख्याची बेरीज किती? पहिल्या 50 नैसर्गिक संख्याची बेरीज किती? पहिल्या 100 नैसर्गिक संख्याची बेरीज किती? असे प्रश्न येत असतात मित्रांनो. तर चला, पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? संख्यांची बेरीज किती? बेरीज पहिल्या नैसर्गिक संख्याची पहिल्या 50 नैसर्गिक संख्याची बेरीज किती? पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहिल्या 50 नैसर्गिक संख्याची बेरीज किती? तर मित्रांनो, पहिल्या 50 नैसर्गिक संख्या म्हणजे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 अशा 50 पर्यंत असतील मित्रांनो. किती? 50 पर्यंत 50 नैसर्गिक संख्या असतील. तर आपल्याला नैसर्गिक संख्याची बेरीजचा फॉर्म्युला काय आहे? नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला काय आहे? पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2. एकूण नैसर्गिक संख्या. तर इथं पहिली संख्या कोणती आहे? पहिली संख्या कोणती आहे? 1 आहे. पहिली संख्या कोणती आहे? 1. आणि शेवटची संख्या किती आहे? 50 भागिले 2. आता मित्रांनो, एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 1 ते 50 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 50च आहेत. एकूण नैसर्गिक संख्या 1 पासून जर 50 पर्यंत त्या असल्या तर 50च आहेत. जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 हे कॅन्सल होतील मित्रांनो. तर 50च आहेत. तर 51 भागिले 2 50, तर हे 25 होईल. म्हणजे 51 गुणिले 25, 25 एका 25 चे 5, हातचे 2, 25 पाचे 100, 25 पाचे किती होतील? 125 आणि 2 27, म्हणजे 127. तर हा आहे मित्रांनो आन्सर. म्हणजेच एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज किती आहे? 1275. 1275 आता मित्रांनो, शॉर्ट ट्रिक अजूनच हे एक आहे. जर तुम्हाला काही मुलांना n म्हणजे काय हे माहित नसते, तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिला होता मित्रांनो. नैसर्गिक हा फॉर्म्युला आहे n प्लस गिले 2 n. तर हा n काय आहे? n हा किती नैसर्गिक संख्या आहे? एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? तर किती आहे? 50. एकूण 50 आणि 50 1 51 हे 2. हे आहे मित्रांनो शॉर्ट ट्रिक. तर हे 25 इंटू 25 गुणिले 51 1275. हा आहे मित्रांनो शॉर्ट ट्रिक. हे आहे शॉर्ट ट्रिक. जर तुम्ही मित्रांनो शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवले तर कधी कधी माणूस फॉर्म्युला विसरूनही जाते. पण तुम्ही जर पहिली संख्या व शेवटची संख्या हे तुम्ही यूज केले, हा फॉर्म्युला कधी वापरायचा? हा n ब्रॅकेट n-1 प्लस 2 हा फॉर्म्युला कधी वापरायचे? जेव्हा 1 पासून सुरुवात होत असली तर ना. जर तुम्हाला 4 ते 50 पासून क्रमवार संख्या असले तर हा फॉर्म्युला वापरायचा. आणि 1 पासून सुरुवात असले तर हा, आणि 1 पासून सुरुवात नसले तर हा फॉर्म्युला वापरायचा. आता हे पहिल्या नैसर्गिक संख्यांची
बेरीज झाली. आता मित्रांनो आपल्याला समसंख्या जर काढा म्हणत असेल, हा प्रश्न मित्रांनो 2023 मध्ये आलेला आहे. 2023 मध्ये 2023 पोलीस भरतीमध्ये 2023 पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला समसंख्या काढा म्हणत असेल तर समसंख्या काढू आपण. समसंख्या 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 कशा पद्धतीने काढायच्या, ह्या आपण फॉर्म्युल्यानुसार जाऊ मित्रांनो. फॉर्म्युल्यानुसार आपण जाऊ. समसंख्येचा फॉर्म्युला काय आहे, n प्लस भागिले 4. तर इथं संख्या किती आहेत, एकूण समसंख्या किती आहेत, एकूण समसंख्या. एकूण आपल्याला मित्रांनो समसंख्या काढायची आहे. एकूण समसंख्या तर एकूण समसंख्या किती आहे, तिथं 50 आहे. इथं 50 आहे. तर 50 भागिले 2 म्हणजे इथं 25 येईल आणि इथं 25 म्हणजे 25 26 भागिले 4. हा जर तुम्ही मित्रांनो सॉल्व केले तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. 25 28 येईल. 28 7 28 म्हणजे 25 भागिले 7. 7 5 35 35 ची 5 7 चे 3 7 दुनी 14 15 16 17 से 75. म्हणजे मित्रांनो एकूण समसंख्याची बेरीज किती आहे, 175. आणि विषम संख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज. विषम संख्येचा फॉर्म्युला काय आहे, विषम संख्येचा फॉर्म्युला काय आहे, विषम संख्येचा n प्लस विषम संख्येचा फॉर्म्युला आहे मित्रांनो n प्लस 1 भागिले 2. हा आहे विषम संख्येचा फॉर्म्युला. विषम संख्येचा फॉर्म्युला. जर विषम संख्या 175 म्हणजे 50, आपल्या संख्या किती आहेत 26 13 म्हणजे 13चा स्क्वेअर. हे कसं येईल, किती आहेत विषम संख्या किती आहेत 25 अधिक 1 26 2 म्हणजे 26 13चा स्क्वेअर 169. हा आहे मित्रांनो. तर हे झाले एकूण विषम संख्या आणि हे एकूण समसंख्या. तुम्हाला मित्रांनो एक्झाम मध्ये समसंख्या काढा म्हणू शकते किंवा विषम संख्यांची बेरीज काढा म्हणू शकते किंवा नैसर्गिक संख्याची बेरीज काढा म्हणू शकते. असे करतो मित्रांनो, तुम्हाला समजला असेल. स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता याच्यानंतर आपण एक अजून उदाहरण घेऊ मित्रांनो. एक स्क्वेअर म्हणजेच वर्गांची, नैसर्गिक संख्येच्या वर्गांची जर असा प्रश्न आला तर तो आपल्याला मित्रांनो सॉल्व करता आले पाहिजे. n वर्ग 3 चा वर्ग 4 चा वर्ग असे मित्रांनो 25 पाहिजे आहेत. 25 चा वर्ग जर अशा पद्धतीने असला, याच्या सर्व संख्यांची आपल्याला बेरीज काढत म्हणत आहे. सर्व संख्यांची बेरीज करा म्हणत आहे. बेरीज. तर याचा फॉर्म्युला काय मित्रांनो, सर्व संख्यांची बेरीज, सर्व नैसर्गिक वर्ग संख्यांची बेरीज, वर्ग संख्यांची बेरीज, संख्यांची नैसर्गिक वर्ग संख्यांची बेरीज. तर फॉर्म्युला आपल्याला मी तुम्हाला लिहून दिला होता, n प्लस 1 2n प्लस 1 भागिले 6. हा आहे मित्रांनो, जेव्हा नैसर्गिक संख्या वर्गामध्ये असतात तेव्हा ह्या फॉर्म्युला तुम्हाला आठवण ठेवायला लागेल.
तर एकूण 1 ते 25 पर्यंत किती संख्या आहेत? 25 आहेत. तर 25 नाही 1 26, त्याच्यानंतर 25 गुणिले 2 50 नाही 1 51, 25 51 भागिले 6. आता 25 गुणिले 26 किती होईल ते बघा मित्रांनो. 25 सका किती होईल? 25 सका 150 चे शून्य झाले 15, 25 दुने 50 नाही 65 गुणिले 51 आणि हे 6. तर मित्रांनो यांना तुम्ही जर सॉल्व केले 650 भागिले 51, तर हे जर तुम्ही सॉल्व केले भाग जाते का आपल्याला? हे सॉल्व केले तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. अजून याच्यानंतर मित्रांनो आपल्याला क्यूबचा फॉर्म्युला येते. क्यूब 3 चा घन 4 चा घन 25 चा घन. याची मित्रांनो आपल्याला सर्व संख्यांची बेरीज करायची आहे. सर्व संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला एक सांगितलं होतं. कोणता? जो n राहते n + 1 भागिले 2. जो आपण नैसर्गिक संख्यासाठी जो वापरतो तोच फॉर्म्युला इथं वापरायचा मित्रांनो. तर एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? एकूण इथं n म्हणजेच काय आहे ते? एकूण नैसर्गिक संख्या. तर n किती आहेत? 25. हे मित्रांनो n म्हणजेच n 25. हे 25 कसे काढले? जे मोठी संख्या असते, मोठी संख्या सर्वात लहान संख्या कोणती आहे? 1 आहे. 1 आणि तिथं आपण 1 मिळवतो तर 1. तर आन्सर किती आहे? 25. तर 25 झाले हे 25 आणि 1 26 1 26 2. आता 26 भागिले 2. तर हे स्क्वेअर मध्ये लिहा मित्रांनो. 13 25 भागिले 13 25 गुणिले 13 वर्ग याचा वर्ग. 25 गुणिले 13 जर तुम्ही सॉल्व केले आणि त्याचा वर्ग 25 गुणिले 13 किती होईल? 13 पंचे 65, 65 चे 5 हातचे 6, 13 दुने 26, 6 12 ने 1 13 32 म्हणजे 325 गुणिले 325. हे तुम्हाला मित्रांनो 325 गुणिले 25 325 गुणिले 325 गुणिले 325. हा मित्रांनो जर तुम्ही एक एक ह्या पद्धतीने सॉल्व करा नको. ह्या पद्धतीने सॉल्व करा मित्रांनो. अगोदर काय घ्यायचं तुम्हाला? 5 चा गुणाकार करा. तुम्ही अगोदर 5 चा गुणाकार करा. 5 5 25, 25 चे 5 हातचे 2. त्याच्यानंतर याचा गुणाकार करा. 5 दुने 10 आणि 5 दुने 10, 10 10 हे किती झाले? 22. 22 चे 2 हातचे किती उरले? 2. आता त्याच्यानंतर हे झाल्यानंतर याचा गुणाकार करा. 5 3 2 उरलेले आहेत. 5 3 15. याच्यानंतर 5 3 15 आणि मग नंतर असा 2 दुने 4, 10 झाले 14 16, 16 चे 6 हातचा 1 3 36, 36 चे 6 आणि हातचे 3 उरले. आता याच्यानंतर अगोदर आपण काय केलं? 5 ते 5 हा केला. त्याच्यानंतर 5 गुणिले 3 केला. त्याच्यानंतर 3 गुणिले 5 केला आणि त्याच्यानंतर 4 गुणिले 2. आता उरलेला कोणता आहे? हे उरलेले आहे.
तीन तिरी 9, तीन तिरी 9, 9 9 ना 3 12 म्हणजेच 12, 12 625, 12 625 हा आहे मित्रांनो आन्सर. म्हणजेच तुम्हाला जेव्हा नैसर्गिक संख्याचा घन काढायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने ह्या फॉर्म्युलेचा वापर करा. हे झाले मित्रांनो. हे तुम्हाला जर समजले असतील तर अशा पद्धतीचे उदाहरण आलेले आहेत आणि तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची आवश्यकता पडणार नाही मित्रांनो. मुलं कशामध्ये कन्फ्युज होतात, n म्हणजेच काय, n म्हणजेच एकूण संख्या ह्या असतात. एकूण नैसर्गिक संख्या कोणत्या, एकूण सम संख्या कोणत्या आणि एकूण विषम संख्या कोणत्या. तुम्ही जर ह्या पद्धतीने शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवत असाल तर ठीक आहे, पण मुलं कन्फ्युज होतात. मित्रांनो स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका.